झोन 3 पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा धडाका कायम ठेवलाय। जुलै अखेरपर्यंत 28 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले, तर बॉन्डचे उल्लंघन करणाऱ्या 36 आरोपींना कारागृहात पाठविण्यात आले। तसेच अशा प्रकरणात सुमारे 10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एकूण 152 जणांवर बॉन्ड भंगाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय 4 मकोका कारवाया पूर्ण करण्यात आल्या असून आणखी 3 प्रस्ताव प्रक्रियेत आहेत। सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। याच्यामध्ये आपण झोन 3 च्या हद्दीमध्ये आतापर्यंत जवळजवळ 28 आरोपींना आपण तडीपार करण्यात आलेला आहे। या जुलैपर्यंत जवळपास ब्रीच ऑफ बॉन्डची जी कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यांनी बॉन्डचे उल्लंघन केलेलं आहे, असे जवळजवळ 36 आरोपींना आपण जेल पास करण्यात आलेला आहे आणि इतर आरोपींकडून जवळपास आपण 10 लाखाचा फाईन वसूल करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी एकूण जवळपास 152 लोकांवरती ब्रीच ऑफ बॉन्डची आपण कारवाई करण्यात आलेली आहे, जे की सर्वाधिक कारवाई या पोलीस आयुक्तालयामध्ये आपण या झोन 3 अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि अशीच कारवाई आपण पुढेही चालू ठेवू। त्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराला यातून सुटलं जाणार नाही। महत्त्वाचे जे बॉडी ऑफेंडर आहेत, प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत, त्यांच्यावर वेळोवेळी आमचे सर्व PI लक्ष देऊन कारवाई करत आहोत। याच्यामध्ये अद्याप पाहावे तर आपण जवळपास 4 मकोकाच्या कारवाईवर आपण केलेला आहे। तसेच अजून आमचे 3 मकोका कारवाई सुद्धा या ठिकाणी प्रस्तावित आहेत। निश्चितच आम्ही या ठिकाणी गुन्हेगारांवरती निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई करू, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था व क्राईम घडणार नाही, याच्या अनुषंगाने आम्ही खबरदारी घेतो। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।